वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। एमए बगली जेडीएस के मुखंड और वकील आज इन्होंने जेडीएस में रहकर अब इतनी नाराजगी जताई है ताकि यहां के जेडीएस पक्ष में रहकर मुसलमानों को कोई भी अधिकार नहीं दी गई है। साथ साथ इससे पहले भी कई महिलाओं का भी यही प्रेस मीटिंग में आरोप हो गया था ताकि इनके बैनर में रहते हैं, ना यहाँ पर पोस्टर में रहते हैं, ना कोई बड़ा लीडर आ जाता है, इनकी ना पहचान होती है। अब जब इनकी पहचान तभी इनको बुलाया जाता है, तब चुनाव आने के बाद ही इनको बुलाया जाता है, तभी इनको वोटिंग के लिए यूज किया जाता है। तब हमने पिछले एपिसोड में कहा था कि जेडीएस एक साबुन बन गया है ताकि जब चाहे ये साबुन यूज कर सकते हैं, जब चाहे यूज होने के बाद इसको मोहरी में ही रख सकते हैं। ये ऐसे ही साबुन बन गए हैं ताकि जब चाहे इनको यूज करें और जब चाहे यूज होने के बाद, इस्तेमाल होने के बाद इनको उसी तरह जिस तरह नहा के मोहरी में रखते हैं साबुन, उसी तरह एक साबुन बन गए हैं कुछ जेडीएस के कार्यकर्ताओं ने। आज यही नाराजगी जताने लग गए ताकि इन्होंने कोई भी अधिकार इनको आज तक क्यों नहीं दिया गया और क्यों इनको टिकट की पूछने के बाद मांग रखते हैं, इनको डिमांड रखते हैं। क्या इसीलिए क्या ये पक्ष क्या पैसों के लिए हो गया है? अब इतना मजबूत पक्ष बनना चाहिए था। ये अब सबसे खोखला और नीचे जाने वाला पक्ष जेडीएस पक्ष ही है। अब इनका ये भी आरोप है, अब तो कोई भी सीटें महानगर पालिका के चुनाव में नहीं आ गया है, तो इतनी बात पर समझना चाहिए था ये कितनी खोखला पक्ष हो गया है, कितना पक्ष ये इतना खोखला हो गया है, इतना खोखला हो गया है। इसको मजबूत बनाने के लिए शायद अब कई दिन शायद लग जाएंगे, तब भी ये पक्ष शायद मजबूत नहीं हो पाएगा, क्योंकि यहाँ पर एक दूसरे को अगर चलता ही नहीं, अगर एक दूसरे को कुछ बातचीत नहीं होती, मीटिंग नहीं होता, तो एक पक्ष के बीच में कोई भी इनका चलता ही नहीं, तो ये क्या खाक लोगों की रक्षा करेंगे? ये क्या अगले इलेक्शनों में क्या जीत आएंगे? बिल्कुल ही नहीं जीत आते, क्योंकि इनके पक्ष वालों का ही ये कहना है ताकि इस बार चुनाव में एक भी सीट नहीं आ जाएगी, क्योंकि पक्ष ही फूट गया तो आखिर वोटिंग करेगा कौन? अगर चुनाव में इनको जीत कर लाएगा कौन? आखिर जेडीएस का प्रचार आखिर करेगा कौन? सैकड़ों सवाल यही उठता है। इस बार विजयपुर जिला में एक भी सीट आना मुश्किल हो गया है, क्योंकि पक्ष टूट गया है। समझो इनका दिल भी इस पक्ष में टूट गया है। अब तो यही सवाल अब हम उन्हीं से सुनाते हैं। अब तो सीएम इब्राहिम आने के बाद पक्ष मजबूत हो जाएगा, ये सब लोग यही उम्मीद रखे थे। अब उम्मीद पर पानी पड़ गया है, अब वो कोई उम्मीद नहीं रह गई, सारी उम्मीदें टूट गए हैं। अब सारे उम्मीद टूट जाने के बाद इस पक्ष में रहकर ही अब इनको क्या फायदा है? अब तो ये साबुन की तरह बन गए हैं। अब कितने आरोप करते हैं, इन्हीं से सुनाते हैं। अब यहां पर रहकर ही इसी पक्ष में रहकर इसी पक्ष का नाम लेकर दूसरे पक्ष को चुनाव आने के बाद वहां पर जाकर वोटिंग करते हैं, तो फिर यहां पर आकर कौन वोटिंग करेगा? पक्ष में रहकर ही दूसरे को वोटिंग करते हैं, तो ये दरअसल पक्ष के धोखेबाज यहाँ के कार्यकर्ता हम कहते हैं, क्योंकि दूसरे पक्ष को जब वोटिंग करते हैं अपने ही पक्ष में रहकर, ये तो दरअसल पूरा पक्ष द्रोही है। ऐसों को तो जो भी पक्ष में है तो ऐसों को रखना नहीं चाहता। मगर इनका आरोप यह है कि इस जेडीएस पक्ष में रहकर पिछली बार एमएलए इलेक्शन में पूरे लोग कांग्रेस को मतदान किए हैं और उधर ही वोटिंग कर दिए हैं। सैकड़ों सवाल यही करते हैं और यही होता है। देखेंगे क्या कहते हैं, उन्हीं के जुबान से सुनाते हैं एक रिपोर्ट में। ಇವತ್ತು ಈ ಪತ್ರಿಕೆ ಮತ್ತು ಮಾಧ್ಯಮ ಕೊಡುವ ಉದ್ದೇಶ ಏನಂತಂದ್ರೆ, ಇಂದು ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಗೆ ನಮ್ಮ ಇಂಡಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಜೆಡಿಎಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ಬಿ ಡಿ ಪಾಟೀಲ್ ಇವರ
ಜನ್ಮ ದಿನಾಚರಣೆ ಇದ್ದು, ಜನ್ಮ ದಿನಾಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ನಮ್ಮ JDS ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಮಾಜಿ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರಾದ CM ಇಬ್ರಾಹಿಂ ಸಾಹೇಬರು ಮತ್ತು ನಮ್ಮ JDS ರಾಜ್ಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ನಾನಾಗೌಡ ಬಿರಾದರ್ ಇವರು ಇಂಡಿ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿ ಶ್ರೀಮಾನ್ BD ಪಾಟೀಲ್ ಇವರ ಜನ್ಮ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಾನು ಈ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಅದರಂತೆ ಈ ಜನ್ಮ ದಿನಾಚರಣೆಯ ಅಂಗವಾಗಿ ಏನು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ CM ಇಬ್ರಾಹಿಂ ಸಾಹೇಬರು ಏನು ಆಗಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವರಲ್ಲಿ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದೇನೆಂದರೆ, ತಾವು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ JDS ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅಸಮಾಧಾನ ಮತ್ತು ಪಕ್ಷ ಸಂಘಟನೆಯ ಹಿನ್ನಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ತಾವು ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಗಮನಿಸಿರಬಹುದು. ಟಿಕೆಟ್ ಹಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ನೇಮಕಾತಿಯಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಏನು ಪದಾಧಿಕಾರಿ ಏನು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅದರ ಪ್ರಯುಕ್ತ ಆಗಲಿ ಇಂಥದ್ದು ಹಲವಾರು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆ ವಿಷಯಗಳು ತಮ್ಮಲ್ಲಿ ತಲುಪ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಇಲ್ಲೋ ಅನ್ನುವುದು ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ತಮಗೆ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರ ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಸಂಪರ್ಕ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಆದರೆ ಯಾಕೋ ಏನು ಪಕ್ಷ ಸಂಘಟನೆಯ ಬೆಳವಣಿಗೆಗಳನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆದಷ್ಟು ತುಂಬಾ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಈ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಕುಂಠಿತವಾಗ್ತಾ ಇದೆ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯದಲ್ಲಿ. ಈ ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಕಳೆದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ 2 ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ನಾವು ಗೆದ್ದು ನಾಗಠಾಣ ಮತ್ತು ಶಿಂದಗಿ 3 ಕಡೆಯಲ್ಲಿ ನಾವು 2ನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದ್ದೆವು. ಅಂದ್ರೆ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ 8 ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಪೈಕಿ 2 ಗೆದ್ದು 3ರಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ 5 ಕ್ಷೇತ್ರ ನಾವು ಗೆಲ್ಲುವಂತ ಒಂದು ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ನಾವು ಕಳೆದ ಸಲ ಇದ್ದೆವು. ಈಗ ತಾವು ಬಂದ ಮೇಲೆ ಇನ್ನು 2 ಸ್ಥಾನವನ್ನು ನಾವು ಉಳಿಸಿಕೊಂಡು ಇನ್ನು 3 ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ 2ನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇದ್ದೆವು. ಆ 3 ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ನಾವು 1ನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ಆಶಾಭಾವನೆಯನ್ನು ನಾವು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಡೀತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆದರೆ ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ಕರ್ನಾಟಕದ ಜಿಲ್ಲೆಗಳು ಸಹಿತ ಇತ್ತೀಚೆಗಾಗಿ ನಾವು ಬಹಳ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವೊಂದು ಅಸಮಾಧಾನಗಳನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾನು ತಮಗೆ ಮತ್ತು ದೇವೇಗೌಡ ಅಪ್ಪಾಜಿಯವರಿಗೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕುಮಾರಣ್ಣವರಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಯಾವ ತರದಲ್ಲಿ ಯಾವ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಹೇಗೆ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಸ್ಥಾನಮಾನ ಕೊಡಬೇಕು, ಯಾವ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಹೇಗೆ ಟಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ರೆ ಹೇಗೆ ನಾವು ಗೆಲ್ಲುವಂತ ಸಂದರ್ಭ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗ್ತದೆ ಎಂಬ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಸವಿಸ್ತಾರವಾಗಿ 10 ಪುಟಗಳ ಒಂದು ಮನವಿಗಳನ್ನ ತಮ್ಮಲ್ಲಿ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಮುಖವಾದ ಬೇಡಿಕೆ ನಮ್ದು ಏನಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಮತದಾರರು ಹೆಚ್ಚಿದ್ದಾರೋ
ಅಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ನೇಮಕ ಮಾಡಬೇಕು. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ 31 ಜಿಲ್ಲೆ